जय गुरु. जय गुरु। हाँ. जय गुरु। जय गुरु. ठीक आहे. सुरू करायचं आपण. हो सर. हा. एक मिनिट. आपण किती, मला वाटतं 2 श्लोक बघितले होते ना त्याचे पहिले. नाही, सुरू हो. नव्हता झाला. नाही, दोन दोन श्लोक झाले. हा, 2 श्लोक झाले होते मला पहिले दोन वाटतं. झाले. हा. हो. ठीक आहे, परत एकदा सांगतो मी, ज्यांचे हम्म. जॉईन नाही झाले त्यांना. त्यात 12वा हम्म. पाठ आपण करतोय. त्रिजटा 7व्या पाठातलं. त्रिजटा स्वप्न वर्णनम. म्हणजे याची पार्श्वभूमी अशी आहे की हे सुंदरकांडातलं, हे वाल्मिकी रामायणातलं आहे. आणि ती त्रिजटा नावाची राक्षसीण असते. असं म्हटलं जातं की ती जरा चांगली असते बाकी सगळ्या राक्षसीणींमध्ये. आणि मग तिला काय स्वप्न पडतं आणि मग ती आजूबाजूच्या तिच्या बाकीच्या राक्षसीणींना ती सांगते. हम्म. तर ततः सीतामुपागम्य राक्षस्यो भीमदर्शनाः पुनः परुषमेकार्थम अनर्थार्थमथा ब्रुवन्. याचा अन्वय बघितला होता आपण. ततः भीमदर्शनाः राक्षस्यः. राक्षस्यः हे राक्षसी, नदीसारखं त्याचं बहुवचन आहे, प्रथमा बहुवचन. नद्यः सारखं राक्षस्यः. सीताम उपागम्य. अथ पुन्हा अनर्थार्थम एकार्थम परुषम अब्रुवन. तर त्या भयंकर दिसणाऱ्या राक्षसिणी सीतेकडे जाऊन, सीतेच्या जवळ जाऊन, उपागम्य म्हणजे जवळ जाऊन, आता पुन्हा अनर्थार्थम, अनर्थ म्हणजे अनर्थकारी, आणि ते एकच एक. अनर्थकारी आणि एकार्थ म्हणजे एकच. हा, बाकी काही नाही, एकच एक सारखं. परुषम कठोर शब्द. अब्रुवन बोलत्या झाल्या. पुढचा श्लोक. सीतां ताभिरनार्याभिर्दृष्ट्वा संतर्जितां तदा राक्षसी त्रिजटा वृद्धा प्रबुद्धा वाक्यमब्रवीत. त्याचा अन्वय असा आहे. तदा म्हणजे तेव्हा. अनार्याभिः ताभिः. अनार्याभिः ताभिः म्हणजे त्या अनार्या म्हणजे सुसंस्कृत, असंस्कृत. असंस्कृत त्या सगळ्या अनार्यांकडून, हा, संतर्जिताम सीताम दृष्ट्वा, घाबरवण्यात आलेल्या सीतेला बघून. त्या सगळ्या घाबरवत होत्या ना. तरी तृतीय आहे म्हणजे अनार्याभिः ताभिः संतर्जिताम. हे कर्मणी धातू साधित. सीताम दृष्ट्वा सीतेला बघून. प्रबुद्धा वृद्धा त्रिजटा राक्षसी. प्रबुद्धा म्हणजे जाणकार, समंजस. वृद्ध त्रिजटा राक्षसी वाक्य म्हणाली. काय म्हणाली बघूया आपण. आत्मानं खादता अनार्या न सीतां भक्षयिष्यथ जनकस्य सुतामिष्टां स्नुषां दशरथस्य च. तर अनार्या हा आत्मानं खादत, म्हणजे असंस्कृत राक्षसिणींनो, तुम्ही स्वतःला खा. हम्म, एक वेळ स्वतःला खा. पण जनकस्य इष्टां सुता, म्हणजे जनकाची आवडती मुल, आवडत्या मुलीला, आणि तसंच दशरथाच्या सुनेला, सीतेला खाऊ नका. हम्म, हम्म. भक्षयिष्यत म्हणजे खाऊ नका, म्हणजे भविष्य काळात खाऊ नका असं. हम्म. म्हणजे स्वप्न. राक्षसनी खाणार होत्या. हा, त्या तिला घाबरवत होत्या ना, तो आचकटवीचं तोंड करून, दात हे करून वगैरे वगैरे असं. तर सीता घाबरून गेली होती ना. म्हणजे असं लौकिक दृष्ट्या असं. आणि मग त्या, तर ती त्रिजटा यांना सांगते की तिला तुम्ही खाऊ नका. एक वेळ स्वतःला खा. आत्मानं खादत असं. हा. खाऊ नका की खाऊ शकणार नाही सर? भक्षयीशथ. नाही, का बरं असं का म्हणजे भक्षयिष्यथ म्हणजे म्हणजे खावं. तुम्ही खाऊ शकणार नाही. म्हणजे न नाहीये पण खाऊ शकाल असं आहे ना भक्षयीशथ.
भविष्यकाळ. नाही नाही, आहे तो न भविष्यकाळ. भविष्य न हा, भक्षयिष्यत आहे ना. न भक्षयिष्यता म्हणजे खाऊ शकणार नाही असं. नाही पण नुसतं भक्षइष्यथ म्हणजे काय? खाऊ शकाल. तुम्ही शकाल कुठे खाल. आलं? शकाल नाही, खाल, तुम्ही खाल असं म्हणजे. म्हणजेच मग खाऊ नका, बरोबर सांगितलं ना सरांनी. हा, नाही का? हा तुम्ही खाल च्या तुम्ही न खाल, नाही तुम्ही असं. म्हणजे नाही तुम्ही खाणार नाहीत असं. हा, तुम्ही खाणार नाही खाऊ असं. नका. हा, नाही नाही, पण सुलभाताई म्हणतात ते बरोबर आहे. हे लोटकार नाहीये भक्षइष्यथ हा. हम्म. हा ते म्हणते मी, आपलं हा, साधाच आहे ते, आपलं साधा बरंच नाही भविष्य काय आहे ते. भविष्याचं. हा. हा. हम्म. आणि वरचा एक शंका होती सर मला, प्रबुद्धा म्हणजे हम्म. झोपेतून जागी झालेली असं आहे ना, कारण आपण बुद्धते म्हणजे जागा होतो. हा, प्रकर्षण बुद्धते म्हणजे जागा झालेली असं. हा. हा. अं, असंही असेल बरोबर, कारण तोपर्यंत ती झोपलेली असेल, म्हणजे डुलकी लागली हा. असेल तिला. आणि मग जेव्हा जागी झाली ती, तेव्हा तिने बघितलं असणार की बाकी सगळ्या राक्षसींनी तिला घाबरवत होत्या. हम्म. आणि म्हणून प्रबुद्धा श्रद्धा म्हणजे बरोबर आहे तसं. प्रबुद्धा म्हणजे नुसतीच प्रबुद्ध म्हणजे जाणकार किंवा बोध झालेला, पण लौकिक दृष्ट्या प्रबुद्धा म्हणजे जागी झालेली, झोपेतून जागी झालेली, असं बरोबर आहे. पण आणि भक्षैष्यथ हा. असे. हा, भक्षिष्यथ म्हणजे खाणार नाही. हा, न भक्षिष्यथ. आणि हम्म. भक्षैष्यथ म्हणजे करवतो, खाववणार नाही असं. समजलं ना? तुम्ही त्या दशरथाच्या सीतेला म्हणजे सीता तुम्हाला खाववणार नाही, खाऊ शकणं नाही याच्यामध्ये. हा, हे भक्षयिष्यथ म्हणजे प्रेरक रूप या अर्थाने जर आपण बघितलं ना, खाल्ली जाणार नाही थोडक्यात. खाववणार नाही किंवा खाल्ली जाणार नाही, तुमच्याकडून खावावर. खाल्ली जाणार हा. नाही असं असं. हा, हा. तुम्हाला खाववणार नाही असं. हम्म. बरोबर. हम्म. म्हणजे खाऊ शकणार नाही असं नाही, खाववणार नाही नाही नाही, तुम्हाला असं. शकण्याचं नाहीच आहे त्यात, पण हा, ते त्याला काय म्हणायचं म्हणून मी ते शकणार म्हटलं. बरोबर. आठवलं प्रेरक प्रेरक लक्षात. प्रेरक रूप या अर्थाने भक्ष भक्ष भक्षिष्यथ नाहीये ते, भक्षइष्यथ आहे. म्हणून ते खाववणार नाही असं. हा. बरोबर. असे या अर्थाने. मया पण मग ते त्याचं कारण ती सांगते तुम्हाला का खाववणार नाही. हा, तुम्ही खाऊ म्हणजे हं. तिला, पण तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. त्यानं तिला तिला तेच म्हणायचंय की तुम्ही तिला खाऊच शकणार नाही, कारण का ती आता हा. पुढे जे सांगते. स्वप्नो हि अद्यम स्वप्नो इहद्य मया दृष्टो दारुणो रोमहर्षण राक्षसानाम अभावाय भर्तु अस्या जयाय च. का बरं? तर मया म्हणजे माझ्याकडून, अद्य म्हणजे आज. हा, म्हणजे आता ती झोपेतनं जागी झाली ना, तर तिला ते स्वप्न पडलं हं. असणार. दारुण हा रोमहर्षणा स्वप्न हा. कसं स्वप्न पडलं? दारुण, अत्यंत भयंकर. आणि रोमहर्षणा म्हणजे रोमांचकारी. रोम म्हणजे केस, आणि ज्याला आपण म्हणतात केस शहारे येणार असं. रोमहर्षण म्हणजे हा, अंगावर शहार येणार. बरोबर. हा. हा, शहारे म्हणजे काय? असे आपले बारीक केस उभे राहतात, ताठ होतात ना, त्याला म्हणतात हो हो. रोमांच. एक काटा आला अंगावर आपण म्हणतो तसं. हम्म. तर राक्षसांना अभावाय म्हणजे राक्षसांच्या अभाव म्हणजे राक्षस नाहीसे होणार. आणि अस्या हा भरतू, अस्या म्हणजे सीतेची, साची हे काय, अस्या म्हणजे हिचा, हिच्या, हिचे हिचा. हा, किंवा हिचा. साची हा. षष्ठी. हा. हो तर हो. षष्ठी भरतु, भरतु म्हणजे राम. भ हा, जयाय दृष्ट भरतु परत म्हणजे षष्ठीच आहे. हिच्या नवऱ्याच्या जयासाठी मी बघितले, जयाय दृष्ट असं. म्हणजे हम्म. विजय बघितला हा. थोडक्यात. पण हे दृष्टा म्हणजे परत कर्मणी धातू साधित आहे. हं. हा, नंतर अं, हम्म. गजदंतमयीं दिव्यां शिबिकामन्तरिक्षगां युक्तां युक्तां हंससहस्रेण स्वयमास्थाय राघवः शुक्लमाल्याम्बरो धरो माल्याम्बरधरो
लक्ष्मणेन सहागतः. तर राघव हा म्हणजे तिचा नवरा म्हणजे राम शुक्लमाल्यांबरधर म्हणजे सफेद किंवा शुभ्र माळा आणि वस्त्र अंबर असा घातलेला गजदंत महिम. गजदंत म्हणजे हस्तिदंती. हम्म, अशा अंतरिक्षगाम म्हणजे अंतरिक्षातून गमन करणाऱ्या हंस सहस्रेण युक्ताम, 1000 हंसांनी युक्त अशा शिबिका, शिबिकेतून हा स्वतः आस्थाय म्हणजे अं, तिथे स्थित होता. आणि लक्ष्मणेन सह आगता आणि लक्ष्मणासह आला. आगता म्हणजे परत धातुसाठी असं. हम्म. हे परत तिने सांगा सर. हिचा नवरा जो आहे राम राघव तो शुभ्र पांढरी शुभ्र माळा आणि वस्त्र धारण केलेला असा. नंतर हस्तिदंती नंतर अं, हस्तिदंती अंतरिक्षात गमन करणाऱ्या आणि सहस्र हंसांनी युक्त शिबिके हा शिबिकेत स्वतः बसून लक्ष्मणासह आला. समजलं? शिबिका म्हणजे पालखी. हो हो. हं? ठीक आहे. नंतर स्वप्ने चाद्यमया दृष्टा सीता शुक्लांबरावृता सागरेण परिक्षिप्तम श्वेतं पर्वतमास्थिता. हं. तर आता ही सीता सुद्धा सीता च शुक्लांबरावृता सागरेण परिक्षिप्तम. ही सीता सुद्धा शुभ्र वस्त्राने आवृत्त होती, नेसलेली होती तिने. सागरेण परिक्षिप्तम आणि कशी होती ती? सागराने वेढलेल्या श्वेतम पर्वतम आस्थिता. श्वेत पर्वतावर ती बसलेली होती असं माझ्याकडून तिला असं बघण्यात आलं स्वप्नामध्ये. असं मया अद्य स्वप्ने दृष्टा. आजच्या माझ्या स्वप्नात मी तिला असं बघितलं, माझ्याकडून बघण्यात. रामेण संगता सीता भास्करेण प्रभा यथा. हम्म. मग थोडं काय की रामेण संगता सीता म्हणजे रामासहित सीता होती. कशी होती? भास्करेण प्रभा यथा. भास्कर म्हणजे सूर्य. हा सर सूर्याबरोबर जशी त्याची त्याची प्रभा किंवा त्याचं तेज असते, म्हणजे सूर्यापासून तुम्ही त्याची प्रभा वेगळी काढू शकत नाही, तशीच रामापासून सीतेला तुम्ही वेगळं काढू शकत नाही. म्हणजे ती रामातच एकरूप होती. जशी सूर्यामध्ये त्याची प्रभा एकरूप असते, तशीच सीता रामामध्ये संगीत होती किंवा एकरूप होती असं. मग पुढे राघवंश पुनर्दृष्ट. मग पुन्हा मी राघवाला बघितलं. चतुर्दंतम महागजम आरूढ शैल संकाशम चचार सह लक्ष्मण. आता पुन्हा हा पुन्हा इथे पुनर्दृष्टा म्हणजे इथे पाहिजे पुनर्दृष्टा म्हणजे पुन्हा बघितलं. पुन्हा म्हणजे पुनः राघवश्च चतुर्दंतम शैल संकाशम महागजम. हा म्हणजे पुन्हा रामाला चतुर्दंतम म्हणजे 4 दात असलेला असलेल्या शैल संकाशम. शैल संकाशम म्हणजे पर्वतासारखा दिसणारा. शैल म्हणजे पर्वत. पर्वतासारख्या दिसणाऱ्या महागजम आरूढ मोठ्या हत्तीवर आरूढ असलेल्या त्याला रामाला माझ्याकडून बघितल्या गेलं. मया दृष्ट्या आम्ही बघितलं. आणि सह लक्ष्मण हा चचार आणि तो लक्ष्मणासह चरती म्हणजे चचार म्हणजे चर धातूचा भूतकाळ आहे. चचार म्हणजे तो लक्ष्मणासह आला असं.
चालत होता किंवा आला असं. ततस्तौ नरशार्दूलौ दीप्यमानो स्वतेजसा शुक्लमाल्याम्बरधरौ जानकीं पर्युपस्थितौ. ततः म्हणजे त्यानंतर स्वतेजसा दीप्यमानौ, स्वतःच्याच तेजाने असे तेजस्वी असे दीप्यमानव म्हणजे असे झळकणारे असे त्या दीप्यमानव शुक्लांबर धरौ तौ नरशार्दीलौ, हे सगळं काय द्विवचन आहे. राम हा रामौ राम हा तसं. हम्म. तर ते दोघही कसे होते, तर अत्यंत स्वतःच्याच तेजाने झळकत होते, दीप्यमान होते. शुक्ल माल्यांबर धरू, हा, नंतर शुभ्र माळा आणि वस्त्र धारण केलेले ते नर शार्दूलौ, शार्दूल म्हणजे सिंह, नर शार्दूलौ म्हणजे नरसिंह, जानकी पर्युपस्थितौ, जानकी जवळ, पर्युपस्थितौ म्हणजे परी म्हणजे जवळ, आणि उपस्थित आले म्हणजे जानकी जवळ ते उपस्थित झाले किंवा ते जानकी जवळ आले. इहोपयात काकुत्स्थ सीतया सह भार्यया लक्ष्मणेन सह भ्रात्रा विमाने पुस्तक स्थित. हा, तर त्याचा अन्वय असा, काकुत्स्थ, काकुत्स्थ म्हणजे ज्यांच्या वंशात ककुत्स्थ नावाचा एक पुरुष होऊन गेला इक्ष्वाकू वंशात. म्हणून त्याला रामाला काकुत्स्थ, रामायणात पण त्याला आपण काकुत्स्थ म्हणतो ना तसं. तर त्या काकुत्स्थ भार्यया सीतयासह इह उपयात, मग तो राम सीता म्हणजे आपली पत्नी सीतेसह इथं आला. हम्म इह म्हणजे येथे, उपयाता म्हणजे जवळ आला, इथे जवळ आला. भ्रात्रा लक्ष्मणेन सह विमाने पुष्पके स्थित. नंतर आपला भाऊ लक्ष्मणासह विमानात, तो पुष्पक विमानात बसला. पुष्पके विमाने स्थित, पुष्पक नावाच्या विमानात तो बसला. म्हणजे थोडक्यात राम इथे आला आणि सीतेला, राम लक्ष्मण आले आणि इथनं सीतेला घेऊन गेले असं त्रिजटा सांगते. मग ती पुढं सांगते, नही रामो महातेजा शक्यो जेतुम सुरासुरैः राक्षसैर्वापि सर्वैर्वा स्वर्ग पापजनैरिव. मग याचा अन्वय असा की महातेजा हा राम, हा म्हणजे खूप तेजस्वी असा राम, सुरासुरैः राक्षसैः वा अपि सर्वैवा, सर्वैः वा, हा म्हणजे हा राम कसा आहे, अत्यंत महातेजस्वी आहे. आणि सुर म्हणजे देव, असुर, राक्षस, आणि या सगळ्यांना, आणि या सगळ्यांना सुद्धा जसं स्वर्ग हा पापजनैः इव जेतुम न शक्य, जसं पापी लोकांना स्वर्ग जिंकणं जसं शक्य नसतं पापी लोकांना, कारण स्वर्ग प्राप्ती कोणाला होते, जे पुण्यवान आत्मे आहेत त्यांनाच स्वर्ग प्राप्ती होते. पण जे पापी जन असतात त्यांना स्वर्ग मिळूच शकत नाही. तसंच सुर म्हणजे देव, असुर, राक्षस किंवा हे सगळे मिळून जरी गेले तरी महातेज रामाला, म्हणजे महातेज रामाला ते जिंकू शकत नाही, महातेजस्वी रामाला ते जिंकू शकत नाही. असं कळलं? हा हो. हा, ठीक आहे. आता पुढचं बघूया. नही राम, हा हे झालं आपलं 12वा श्लोक. रावणश्च मया दृष्टो मुंडस्तैल समुक्षितः. हा, रक्तवासा पिबन्मत्त करवीर कृतस्रजः. रावणश्च हा, क्षितौ नको पाहिजे, मुंडम. हा, मुंड हा, हा, मुंड तैल समुक्षिता म्हणजे ज्यांनी मुंडन केलेलं आहे, हा, आणि ते तेल अंगाला चोपडलेलं आहे. हा, रावण कसा तिला स्वप्नात दिसला, तर मुंड म्हणजे मुंडन केलेला, हा,
तैल समुक्षिता हा. तैल समुक्षिता म्हणजे तेल, सगळं तेलकट शरीर त्याचं झालेलं, पूर्ण तेलाने न्हालेला असा. रक्तवासा हा. रक्तवासा म्हणजे लाल कपडे घातलेले आहेत. करवीर कृतस्रज हा. आणि त्यांनी करवीर म्हणजे कण्हेर. तर कण्हेर कण्हेर रचतेने हार घातलेले आहेत. हम्म, हम्म. आणि पिबन हा. आणि पिबन म्हणजे पिऊन तो मत्त झालेला आहे, म्हणजे शुद्धीवर नाहीये, असा मी त्याला बघितला. हम्म. तर असं हे जे स्वप्न, सर परत एकदा सांगा ना. हम्म, मया म्हणजे माझ्याकडून रावणाला मुंडन केलेला, म्हणजे टक्कल असलेला, तै तेला तेलाने तेलाने माखलेला, तैल समुक्षिता म्हणजे तेला तेलाने माखलेला. उक्षित म्हणजे ज्याला आपण त्याच्यापासूनच आपल्या मराठीत औक्षण हा शब्द आलेला आहे ना. त्याचा तोच हा शब्द आहे उक्षित हा, म्हणजे पण इथं तेलाने माखलेला पूर्ण असं. रक्तवासा हा. वास म्हणजे वस्त्र, रक्तवस्त्र धारण केलेला. करवीर कृतस्रज हा. करवीर म्हणजे कण्हेरानी केलेल्या स्रजा. स्रजा म्हणजे माळा घातलेल्या. हा. पिबन हा. पिऊन मत्त. हम्म, हम्म. असा मी बघितला. तर स्वप्नशास्त्र जे असतं सर, ना. हा बोला. हॅलो सर. हा इथे देवी. मया दृष्ट म्हणजे मी म्हणजे कोण? त्रिजटा. जटा, त्रिजटा. हे अच्छा, सगळं हे सगळं त्रिजटाच बोलते. हे सगळं ती सांगते की माझ्या कसं आहे ना, की तिने स्वप्नात बघितलं. ओके. मग आता स्वप्नात बघितलं म्हणजे मी बघितलं नाहीये, पण मला जे स्वप्नात दिसलं ते मी सांगते असं. म्हणून ओके. माझ्याकडून, म्हणून ती असं थर्ड पर्सन असं सांगते, ती पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. हम्म. तर हा. ते करवीरचा एकदा पूर्ण शब्दाचा अर्थ काय? करवीर कृत स्रज रज हा. हा. रज. तर हा हा. हा, करवीर म्हणजे कण्हेर. कृत म्हणजे कण्हेर. हा. कण्हेराची केलेली. स्रज हा म्हणजे माला, हम्म. माळा, हार अच्छा किंवा माळा. अच्छा. हा. हा. स्रक म्हणजे माळा. अक्षमाला अक्षस्रक म्हणजे रुद्राक्ष माळेला अक्षस्रक म्हणतात. हम्म. असं अच्छा. स्रक म्हणजे सर माळा. करवीर म्हणजे कोल्हापूरला पण म्हणतात ना. हो, ते पण आहे. करवीर वासिनी. हा, ते असं आहे. का? असेल, काय काय माहिती. हं. पण करवीर म्हणजे कण्हेर, एवढं नक्की. हं. आपल्या त्या हम्म. गणपतीला जे फुलांचं वाहतात ना, सगळे पुष्प, पत्री आणि फुलं वगैरे वाहतात ना, त्याच्यात करवीर पत्रम, करवीर पुष्पम वगैरे असतं, म्हणजे कण्हेराचं पान, कण्हेराचं फूल वगैरे असं. हं. सर या 12व्या श्लोकातनं त्रिजटेला नक्की काय सांगायचं? तिला सांगायचंय, तेच मी सांगत होतो, की स्वप्नशास्त्रामध्ये काही संकेत असतात. तुम्ही वाचले असतील पूर्वी, की काय दिसलं म्हणजे शुभ, काय दिसलं म्हणजे अशुभ. तर जसं आता सीता, राम, लक्ष्मण हे सगळे शुभ्र वस्त्र धारण केलेले, शुभ्र माळा धारण केलेले, नंतर हत्तीवर बसलेले, हा, नंतर हंस पक्ष्यांच्या शिबिकेमध्ये आलेले, सगळी शुभ लक्षणी, ती सगळी शुभ स्वप्न होती. ओके. आणि त्या उलट रावण कसा होता तिला दिसला? टक्कल असलेला, हा, नखचे केस काढलेला, नंतर तेलाने माखलेला, हा, नंतर पूर्ण असं लाल कपडे घातलेला, हा, लाल माळा घातलेला. तर ही सगळी अशुभ स्वप्न समजतात. इनफॅक्ट असं म्हटलं जातं की एखादा असं, म्हणजे मी वाचलेलं आहे पूर्वी असं, की अं, असं कोणी जर तुम्हाला स्वप्नात जर असं लाल कपडे, लाल माळा वगैरे घातलेलं असलं, नंतर काहीतरी विष्ठा भक्षण करत असताना दिसलं, तर ते फार अशुभ समजलं जातं त्या माणसाच्या दृष्टीने असं. तर ही सगळी ती अशुभ लक्षणं युक्त रावण तिला दिसला, हे तिला म्हणजे सांगायचंय. काहीतरी अशुभ घडणार आहे. रावणाच्या बाबतीत काहीतरी अशुभ घडणार आहे, आणि राम, लक्ष्मण, सीता यांच्या बाबतीत काहीतरी शुभ घडणार आहे, असं तिला शुभ. सांगायचं. म्हणजे मला तर ती स्वप्न सांगते ना, तर स्वप्नात तिला काय दिसलं, तर काही जणांविषयी शुभ दिसलं, काही जणांचं अशुभ दिसलं, असं ती सांगते. हम्म. तर आता तो कसा आहे, तर आता तो कसा परत
अजून त्या रावणाचं अजून लक्षण आहे. दुर्गंधम दुस्सहम घोरम तिमिरम नरकोपमम मलपंकम प्रविश्याशु मग्नस्तत्रस रावण. हा, त्याला रावण कशामध्ये मग्न आहे? मग्न आहे म्हणजे बुडालेला आहे. कशामध्ये? हा, म्हणजे आशु. आशु म्हणजे आता याचं हे बघतो मी. हा, तर याचा जो हे आहे अन्वय, तो असा आहे की सहा रावण हा दुर्गंधम दुस्सहम घोरम तिमिरम नरकोपमम मलपंकम प्रविश्य आशु तत्र मग्न. तर सहा रावण म्हणजे तो आशू रावण. म्हणजे काय म्हणजे? आशु म्हणजे मागे सांगितलं ना मी, आशु म्हणजे लगेच शीघ्र गतीने. शंकराचं नाव आशुतोष आहे ना. आशुतोष म्हणजे काय? तो शीघ्र, शीघ्रतेने. तोष म्हणजे तुष. तुष म्हणजे प्रसन्न होणे, संतुष्ट होणे. हा, तर आशुतोष म्हणजे काय? जो लवकर प्रसन्न होतो तो शंकर, म्हणून शंकराचं नाव आशुतोष आहे. पण इथे आशु म्हणजे लवकर. तो घाई घाई नाही असं. हम्म. तर तो रावण अत्यंत अशा अगदी दुर्गंधी येत असलेल्या, दुस्सम अत्यंत कठीण, घोरम तिमिरम म्हणजे असं घनदाट अंधाऱ्या अशा नरकासारख्या मलपंकम. मलपंकम म्हणजे घाण चिखल असलेल्या, त्या घाण चिखलात तो घा- प्रवेश करत होता. प्रवेश करून तेथे तो बुडला. मग्ना म्हणजे बुडला. हम्म, लगेच बुडला. आशु तत्र मग्ना. हम्म, समजलं? हो. नंतर सर हे सांगा मलपंकम पण प्रविष्ट, मग त्यांनी प्रवेश करून. हा, प्रवेश केला त्यांनी त्या चिखलामध्ये, घाणीच्या चिखलामध्ये. हा, दलदली आणि घाणीच्या तिमिरम म्हणजे अंधकारयुक्त. अंधकारयुक्त नरकासारख्या, नरकोपमम म्हणजे नरकासारख्या घाणेरड्या चिखलात प्रवेश करून लगेचच तेथे तो बुडायला लागला. मग्न म्हणजे मग बुडणे. आपण म्हणतो ना तो कशात तरी अगदी मग्न आहे. मग्न आहे म्हणजे काय? तो त्यात पूर्ण बुडालेला आहे असं म्हणतो ना आपण, तसं. हम्म. हे कसलं रूप आहे सर मग्न? सांगेन मी, बघायला लागेल मला. पण आपण मग्न हा शब्द वापरतो तो नेहमी, एखादा हो, कशात तरी एकदम वापरतो बुडले. पण ते हा, कशातलं म्हणजे कुठल्या काहीतरी धातूपासून तयार होईल? म्हणजे मग्न हे धातू साधितच आहे एवढंही मला माहिती आहे. पण काहीतरी मग वगैरे असं काहीतरी असेल त्याचं. तो कुठला धातू तो मी सांगतो नक्की. हम्म. प्रस्थितो. मज्ज वगैरे आहे का? हा, मज्ज वगैरे असं काही धातू आहे? मज्ज, मज्ज वगैरे असेल. मज्ज मग्न असं काहीतरी असेल असं मला वाटतं. मज्ज मग्न असं काहीतरी. हा, प्रस्थितो दक्षिणामाशां प्रविष्टो अकर्दमं ह्रदं कंठे बद्धा दशग्रीवं प्रमदा रक्तवासिनी. हम्म, तर आता याचा अन्वय असा की रक्तवासिनी. हम्म, आता हा जो हे होता ना, म्हणजे हा ते रावणाचं झालं आधीचं. आणि ती एक कोणीतरी रक्त म्हणजे रक्तवासिनी प्रमदा. प्रमदा म्हणजे स्त्री. रक्तवासिनी म्हणजे तिने पण लाल कपडे घातलेली एक स्त्री होती. तिने दशग्रीवम कंठे बद्धा. तिने दशग्रीवाला म्हणजे दशानन रावणाला गळ्यात बांधून दक्षिणाम आशाम प्रस्थित. आशा म्हणजे दिशा, डायरेक्शन. दक्षिणाम आशाम प्रस्थिता. ती दक्षिण दिशेला प्रस्थान करती झाली, दक्षिणेकडे. हम्म, आणि अकर्दमम ह्रदम प्रविष्ट. अकर्दमम, आता ह्रद म्हणजे काय? सरोवर. पण ते सरोवर कसं होतं? अकर्दमम म्हणजे त्याच्यात काही चिखल पाणी काहीच नव्हतं, सुकलेलं, ड्राय. अशा त्या सरोवरात तिथे प्रवेश केला. कोणी? एक लाल कपडे घातलेल्या स्त्रीनी. तिने गळ्यामध्ये रावणाला बांधलेलं होतं आणि ती दक्षिण दिशेला तिने प्रस्थान केलं. आणि अशा सुकलेल्या म्हणजे कोरड्या पडलेल्या सरोवरामध्ये तिने प्रवेश केला. कर्दम म्हणजे चिखल. अकर्दमम म्हणजे काही चिखल नसलेल्या म्हणजे पाणी नाहीच, सुकलेल्या त्या सरोवरात तिने प्रवेश केला. प्रविष्टा सगळ्या धातू हृदय हा. म्हणजे सरोवर का? हा, हृदय म्हणजे सरोवर का?
हे रू नाहीये हा, ह ला र आहे. हृदय मधला हृदय नाहीये हा, ह्रद. हा. ह ला र, र- ह्रद. अच्छा. ह ला ऋषींचा ऋषी नाही. रथाचा अर्थ काय सर? ह्रद म्हणजे सरोवर. बरोबर. आणि हे सगळं स्वप्नात होत आहे ना? हो हो, अर्थात. हो. हा. कन्फर्म केलं मी. हो. सर तर आता पाणी आणि चिखल काहीच नाही, मग त्याला सरोवर कसं म्हणायचं? नाही, तेच मी सांगत होतो ना तुम्हाला, की काय आहे की स्वप्नामध्ये पाणी दिसणं, जलाशय दिसणं हे शुभ मानलं जातं. पण त्यात सुकलेली नदी, सुकलेला सरोवर, हा, असं दिसणं म्हणजे अशुभ मानलं जातं. हम्म. नंतर दक्षिण दिशेला तो त्याला नेते येते. दक्षिण दिशा कोणाची आहे? यमाची आहे, बरोबर. यमाची. हा, मग यमाकडे नेते असं त्याचं हे होतं ना. आणि ती बाई जी त्याला नेत होती, तिने त्याला असं गळ्यात बांधलं होतं आणि ती दक्षिणेला नेत होती. आशा म्हणजे दिशा. गळ्यात दोरी बांधून घेऊन जात होती ती. हो. असं. आणि आशा म्हणजे दिशा. आशा आणि दिशा यांचा अर्थ एकच, म्हणजे आशाचा दुसरा पण अर्थ आहे, आशा म्हणजे इच्छा. हा, पण आशाचा दुसरा अर्थ दिशा हा पण आहे, डायरेक्शन. ते कुठे आहे पुस्तकात? आशाम दिले दिशेला. आणि हा. प्रमदा म्हणजे नुसतं स्त्री का सर? हो. ती अच्छा. का पुस्तकात काही नाही नाही वेगळं नाही, लिहिलंय म्हणजे का? हा. नाही नाही, पुस्तकात नाहीच आहे, मागे गेलेला शब्द. हा, पण म्हटलं प्रमदा म्हणजे सुंदर स्त्री. स्त्री का नुसतं? हा, सुंदर ओके, स्त्री हा. प्रमदा म्हणजे सुंदर नव्हे, नुसती स्त्री. अच्छा, हा. तेच विचारायचं होतं मला. हा, ऍक्च्युअली जो प्रमदा हा शब्द आहे ना, प्रमदा किंवा प्रमाद प्रमाद हा निगेटिव्ह या अर्थाने. प्रमाद म्हणजे चूक, नाही का? हो, चूक, गुन्हा किंवा चूक. हा. सर मग स मद म्हणजे मदोन्मत्त असं ना? हा, प्रमदा म्हणजे आपल्या मस्तीत असलेली अशी. स्त्रिया आपल्या झुंदीत असतात ना. म्हणून प्रमदा. तर लंकाचेयम रम्या सवाजी रथ कुंजरा, हा, सागरे पतिता दृष्टा भग्न गोपुर तोरणा. आता रम्या इयम लंकापुरीच, आणि ही जी लंकापुरी रम्य अत्यंत ही लंका नगरी आहे, हिचं काय झालं? वाजी रथ कुंजरा. वाजी म्हणजे घोडे, वाजी रथ म्हणजे घोड्यांचा रथ, आणि कुंजर म्हणजे हत्ती. म्हणजे हत्ती, रथ, घोडे यांच्या ऐकायला नाही येते सर. येतंय. येतंय आम्हाला. हो येत आहे ना. हा. हो हो. हो. हा, इकडे मी पुण्यालाच आहे आज. तिकडे जरा सिग्नल थोडासा वीक आहे, थोडा सिलेक्ट हवेत. तर रम्या यम लंकापुरीम, लंकापुरीच, ही आता लंकापुरी कशी होती? रम्य असलेली. ही तिचे हत्ती, घोडे, रथ, हा, यांच्यासह भग्न गोपुर तोरणा. म्हणजे तिचे जे गोपुर म्हणजे प्रवेशद्वार, हा, गोपुर तोरणा म्हणजे ते सगळे प्रवेशद्वार, कमानी वगैरे असतात ना प्रवेशद्वाराच्या, तर त्या सगळ्या भग्न झालेल्या. आणि सागरे पतिता दृष्टा म्हणजे समुद्रात ती पडलेली तिने बघितली, लंकापूर. हम्म. अर्थसिद्धीं तु वैदेह्या पश्यामहमुपस्थितां राक्षसेंद्र विनाशंच विजयम राघवस्य च. तर अहम, हा, पश्यामी अहम. अहम म्हणजे मी. हा, अहम पश्यामी, काय बघितलं? मी काय बघितलं? मी काय बघते? आता हे कर्मणीमध्ये नाहीये, हे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये. मी बघितलं वैदेह्या हा अर्थसिद्धीम तू उपस्थिता. वैदेहीला काय झालं? अर्थसिद्धी म्हणजे तिला जे रामाकडे परत जायचं होतं, तर तिचा हेतू साध्य झाला. आणि राक्षसेंद्र विनाशंच, आणि राक्षसेंद्र म्हणजे रावण, राक्षसांचा इंद्र म्हणजे राक्षसांचा राजा, त्याचा विनाश. आणि राघवस्य विजय म्हणजे आणि रामाचा विजय, असं मी बघत आहे, असं ती सांगते. म्हणजे आता हे स्वप्नातलं नाही सांगत आहे, हा श्लोक आहे हा तिचा, म्हणजे ती स्वप्नातलं सारांश सांगते की मी आता स्वप्नाचा अर्थ काय? तर मी वैदेही म्हणजे सीतेचं अर्थसिद्धी. अर्थसिद्धी म्हणजे तिला जे हवंय ते मिळतंय, हा,
नंतर राक्षसेंद्र विनाशम म्हणजे आपल्या राक्षस राजाचा विनाश होतोय आणि रामाचा विजय हे मी बघत आहे भविष्यामध्ये असं ती सांगते. तर ते तू उपस्थितांचा अर्थ काय? वैधेया हा अर्थसिद्धी. हा, वैधेयीची अर्थसिद्धी म्हणजे वैधेयीला जे पाहिजे ते मिळणार. तू परंतु, तू म्हणजे इथे परंतु या अर्थाने उपस्थिताम राक्षसेंद्र विनाशंच. परंतु हा जो उपस्थित म्हणजे इथे असलेला जो राक्षसांचा राजा आहे त्याचा विनाश, परंतु राक्षस राजाचा विनाश आणि रामाचा विजय. तू म्हणजे इथे परंतु या अर्थाने तू वापरलेला. बरोबर ना? तर बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की संस्कृत भाषा म्हणजे आता हे सगळं वाल्मिकी रामायण आहे हा मूळ, आणि त्यातले किती हे श्लोक किती सोपे सोपे आहेत ना, नाही का? नाही सर, तुम्ही सांगितल्यावर आम्हाला कळायला लागलं. नाही पण एकदा तेच मी म्हणतो, एकदा अन्वय लिहिल्यावर अन्वय समजतोय ना पटकन. नाही पण शब्दांचा हो हो अर्थ पण कळायला पाहिजे ना. तर नाही पहिलं नाही, शेवटचं परत एकदा सांगा. अहम अहम अर्थसिद्धी. पश्यामी. अहम पश्यामी हे वाक्य झालं म्हणजे मी बघते. त्रिजटा म्हणते काय? वैधेया हा अर्थसिद्धी. वैधेयीच्या अर्थसिद्धीम म्हणजे द्वितीय म्हणजे वैधेयीचा हेतू पूर्ण होतोय. नंतर उपस्थिताम राक्षसेंद्रम विनाशम. नंतर परंतु उपस्थित असलेल्या राक्षस, उपस्थित म्हणजे इथे असलेल्या, इथे म्हणजे लंकेत असलेल्या राक्षस राजाचा विनाश. विनाशम परत ही द्वितीय झाली. आणि राघवस्य विजयम आणि रामाचा विजय मी बघत आहे. काय बघत आहे? तर सीतेची अर्थसिद्धी, राक्षसेंद्राचा विनाश आणि रामाच्या विजयाला मी बघत राघव आहे. राम. हा, हा, मी बघत आहे असं समजलं. ती सांगते. आणि मग याच्यानंतर मग पुढे असं आहे मला वाटतं की मग ती त्रिजटा सीता जी घाबरलेली असते ना, तर ती मग त्रिजटा त्या सीतेची समजूत पण घालते की अगं तू घाबरू नको, म्हणजे तिला ती धीर देते. असंही आहे पुढे की तुझं काही होणार नाही, कोणी काही तुला करू शकणार नाही, मी असं स्वप्न बघितलेलं आहे आणि तू सुखरूप, तुला राम तुला नेणार आहे, म्हणजे या कैदेतून सोडून नेणार आहे असं ती तिला सांगते आणि तिला जरा धीर देते. असं असं पुढे आहे मी त्याच्यात. ऐकलं होतं कुठेतरी ती बिभीषणाची मुलगी होती का ते नाही माहिती बा मला. त्रिजटा? हो का? नाही हो एकात लेख आलेला म्हणून ती तशी होती. म्हणजे वाईटातूनही चांगलं घडतं म्हणतात तसं ते तिचे विचारही असं दिलेलं आहे. शक्य आहे, शक्य आहे. दुसऱ्याची मुलगी ती राजकुमारी असते ना, मग हा ती अशी ही कशी हे सेविका होणार? वगैरे नसते ना, नाही का? आणि ते हे पण सब काहीतरी हा आहे त्या त्रिजटाचं. विभीषणाची मुलगी म्हणून 2-3 ठिकाणी वाचलं होतं मी मागे. आता तेव्हा आपण हे करत नव्हतो. हा हा मिळालं तर बघू आपण. काहीतरी त्रिजटेची पण तुम्ही सांगता ते होय, बरोबर आहे. क्लास चालतंय. काहीतरी वेगळी गोष्ट आहे तिची वाटतं मला. तेच जसं मागे मी तिचं नाव संपवत नव्हतो. त्रिजटा का पडलं? काय? तिचं नाव त्रिजटा असं का पडलं? 3च जटा होत्या काय? नाही नाही 3 गुणांनी युक्त असं दिलेलं होतं तिचं ते त्रिजटा म्हणून तिचं होतं. हम्म. चालेल तर मला इथे मिळालं तर बघते मी. हो, हो, इथे थांबूया आपण. आजचा हा पाठ संपला. तर पुढे दुसरा संपला. असाच पुढे दुसरा एखादा पाठ घेऊया पुढे आपण शनिवारी. काय? चला, जय गुरु. जय कोणत्या घेणार गुरु. ते जरा आधी जय सांगाल सर. श्री- काय उन्नती? नाही उषाताई काहीतरी सांगत होती. नाही कोणता पाठ कोणता घेणार ते घ्यायचा जरा आधी म्हणतो? सांगाल म्हटलं. हा कोणता आहे उन्नती सांग मला, कुठला घ्यायचा, मग कुठला राहिला तो हा मी तुमच्याकडून. ना ते अं, शकुंतला दुष्यंत ते राहिलंय ना 14वं पुढचं. चालेल मग ते घेऊया. चालेल. 12 हा नंतर 14 12वा आहे आहे, मग आपलं. पुढचा 14वा घेऊया. चालेल. आम्ही 14वा. तसे हे काही केलेच नाहीयेत ना सगळे. हा पण एक त्याचं राहिलाय ना 7वा का सध्या काहीतरी. सुट्टीच आहे आपल्याला. आम्ही फक्त क्रियापद विचारच केलेत, त्याच्यामुळे 14वा घ्या तुम्ही. नाही बर परिचय आधीचा पण शकुंतला. प्रथम त्याच्या आधीचा पण एक परिचय राहिलाय हा तर. शकुंतला दुष्यंत योहो.